कच्च्या कैरीपासून तुम्ही लोणचं, ठेचा, पन्हं किंवा इतरही वेगळ्या रेसिपीज केल्या असतील. पण ही चटपटीत रेसिपी कधी केली आहे का? नसेल केली तर नक्की करून पहा. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. इथे मस्त आंबट असणाऱ्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, कोरड्या करून घेतल्या. आता त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ही साल देखील फेकून द्यायची नाही बरं का. याचा मस्त हिरवी मिरची आणि लसूण घालून ठेचा तयार करायचा. फक्त तो मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्यायचा. तर सगळ्या कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत. ही जी साल आहे ना, फ्रीजमध्ये ठेवते, नंतर मस्त ठेचा बनवते. त्याआधी आपली रेसिपी पाहूया. त्यासाठी आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना, कट करून घ्यायच्या. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि कोय जी आहे ना, मस्त एखादी डाळ करताना त्यामध्ये ती कोय शिजायला टाकायची. मस्त आंबट कैरीची डाळ तुम्ही त्यापासून करू शकता. म्हणजे कुठलाच कैरीचा पार्ट आपण वाया जाऊ द्यायचा नाहीये. पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. कारण कैऱ्या उन्हाळ्यातच तर मिळतात नाही का? तर 1 कप भर कैरीच्या फोडी आपण करून घेतल्या. त्यासाठी 1 कपच पाणी कुकरमध्ये घातलं. त्यामध्ये 1 कप कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर 1 किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने कैरी मस्त गाळ शिजल्या जाते. त्यानंतर फक्त कैऱ्याच घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या. थोडंसं ते थंड झालं की पाणी न घालता त्या वाटून घ्यायच्या. म्हणजे त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आणि हे जे पाणी आहे तुम्ही ज्यूससाठी किंवा पन्हं तयार करण्यासाठी वापरू शकता. आता हे मी वाटून घेते. एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलंय. याच्यामध्ये जर तुम्हाला रेषा-रेषा दिसत असतील ना, तर तुम्ही ते चाळणीने गाळून देखील घेऊ शकता. पण माझ्या ह्याच्यात तसं दिसत नाहीये, म्हणून आता मी हे असंच वापरणार आहे. आता लगेचच हा जो पल्प आहे, हा कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आता गॅस सुरू केलेला आहे. याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता कैरी किती आंबट आहे त्यानुसार यामध्ये साखर किंवा गूळ घालायचा आहे. इथे मी साखर वापरणार आहे. तर अर्धा कप इथे मी साखर घालणार आहे. लक्षात ठेवा, उकळी आल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे आणि चवीसाठी काळं मीठ, साधं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, चाट मसाला आणि मिरेपूड अगदी पाव-पाव चमचा मी इथे वापरणार आहे. तुम्हाला एवढे सगळे मसाले नसतील घालायचे तर फक्त काळं मीठ घातलं तरी चालेल. थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घालून देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. पण अजून छान चटपटीत व्हावं यासाठी मी हे काळं मीठ, साधं मीठ, जिरे पावडर, मिरे पावडर आणि चाट मसाला घालते आहे अगदी पाव-पाव चमचा. ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर सगळं काही घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आता हे कितपत शिजवायचं तर फक्त एक तारी पाक होईपर्यंत शिजवायचं. सगळ्यात आधी साखर घातल्यानंतर काय होतं, मिश्रण पातळ होतं कारण साखर विरघळल्या जाते आणि त्यानंतर परत हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. तर आपली ही रेसिपी दिसायला सुंदर दिसावी त्यासाठी मी खाण्याचा हिरवा रंग वापरलाय. ऑप्शनल आहे, आवडत असल्यास वापरू शकता. आता बघा, साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच मी ठेवली होती आणि बरोबर एक 5 मिनिटानंतर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि एकतारी पाक याचा झालाय. थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये टाकायचं. थोडंसं थंड झाल्यावर चेक करायचं. बघू शकता कलथ्याने जेव्हा आपण हे टाकतोय ना, शेवटचा थेंब असा तारेसारखा तुटतो आहे आणि बोटाने जर चेक केलं तर बघू शकता 2 बोटांच्या मध्ये मस्त अशी एकतारी येत आहे. अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार व्हायला एक 5 मिनिटं लागले साखर घातल्यानंतर अगदी मंद आचेवर. लगेचच मी गॅस बंद केला. आता एका मोठ्या ताटामध्ये 2-3 थेंब तुपाचे घालायचे आणि ब्रशच्या सहाय्याने ताटाला तूप लावून घ्यायचं. त्यानंतर गरम असतानाच हे मिश्रण जे आहे त्या ताटामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. मिश्रणाला अजिबात हात लावण्याची किंवा कलथा लावण्याची गरज नाहीये. फक्त ताट जे आहे ना 2 हातामध्ये पकडायचं आणि मिश्रण ताटामध्ये सगळ्या बाजूने पसरेल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. तर या पापडाचं टेक्स्चर जे आहे ना एकदम जेली टाईप येतं. त्यामुळे जर तुम्हाला मुलांसाठी क्यूब्समध्ये बनवायचं असेल ना जेली, तर तुम्ही अगदी थोड्याशा छोट्या भांड्यामध्ये हे सेट करा. जेणेकरून त्याची उंची जास्त येईल आणि चौकोनी आकारामध्ये कट केल्यावर छान असे क्यूब्स तयार होतील. पण इथे मी पापड बनवते आहे त्यामुळे पातळ असा थर याचा ताटामध्ये व्यवस्थित मी करून घेतलेला आहे. आणि आता हे तुम्ही घरातच फॅनखाली 2-3 दिवस सुकवून घेऊ शकता. अगदी 4-5 तासामध्ये सुकतं, पण अगदी 2-3 दिवस सुकवून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये रोल कट करून ते तुम्ही सेट करून ठेवू शकता आणि अगदी महिना 2 महिने ते अजिबात खराब होत नाही.
या उलट तुम्हाला जास्त काळ हे टिकवायचे असतील पापड तर तुम्ही हे उन्हामध्ये वाळवून घ्या. अगदी हे वर्षभर टिकतात. फक्त चांगले कडकडीत उन्हामध्ये हे 1-2 दिवस वाळवून घ्या. तर बघू शकता ताटाला तूप लावल्याने हा पापड सहज असा निघून येतो. तर हा पापड जो आहे घरातच मी 1 दिवसच फॅन खाली सुकवलेला आहे आणि मस्त असा आपला पापड तयार झालाय. एकदम जेली सारखं टेक्स्चर याचं आलेलं आहे. तर आता मी रोल करण्यासाठी कट लावून घेत आहे आणि याचे रोल करून घेते. जशा सुरळीच्या वड्या आपण करतो ना त्या पद्धतीने. जर थोड्या जाडीचा हा पापड बनवला असता तर अगदी छोटे-छोटे क्यूब जरी मी बनवले असते ना तरीही चाललं असतं. तर अशा पद्धतीचे हे रोल तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्ही क्यूब जर बनवले तर त्यावर थोडी पिठी साखर चाळून घाला. म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि चवीला पण भारी लागतात. तर एकदम चटपटीत चवीचे असे हे कच्च्या कैरीचे पापड आपण तयार केले. त्यापासून हे छान असे रोल तयार केले. अगदी छोटे-छोटे रोल मी कट करून घेतलेले आहेत. बघू शकता दिसायला जेवढे सुंदर झालेत, चवीला तेवढेच चटपटीत आहेत. तर या उन्हाळ्यामध्ये ही चटपटीत रेसिपी एकदा नक्की करून बघा. अगदी कमी वेळेमध्ये तयार होते आणि काही जास्त मेहनत देखील लागत नाही. चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.